आणि मी काय करतो याची आजची रेकॉर्डिंग करतो. ओके, ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय करावं लागतं, वजाबाकी आपल्याला अपूर्णांकाची वजाबाकी करते वेळेस आपल्याला एक बेस सेम असेल तर आपण सरळ सरळ बेस तशाचा तसा लिहितो. ओके. आणि जर बेस सेम नसेल तर आपण त्याला त्रिका गुणाकार करून आपण त्याला काय करतो, सॉल्व्ह करतो किंवा बेस सारखा करतो. तसंच सेम ऍज इट इज वजाबाकी पण वजाबाकीमध्ये पण आहे. चला, आपण स्टार्ट करूया. पहिला एक्झाम्पल घेऊया. पहिला एक्झाम्पल बघा, सिंपल सोपं घेऊया. 2/4 मायनस 1/4. ओके, दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. ओके. आता एकदम सोपा म्हणजे एकदम सोपा आहे. जसं बेरीज केला तसं तुम्हाला वजाबाकी पण करायची आहे. बघा, आता काय करायचं आहे, तुमचा जो आहे काय आहे, आपला छेद काय आहे, तुमचा सारखा आहे. काय छेद तुमचा काय सारखा आहे. तर छेद मी ऍज इट इज लिहिणार, म्हणजे जशाचा तसा मी छेद लिहायचा आहे. ओके. जर छेद सारखा असेल तरच, बघा मी माझ्या बोलण्याच्या बोलण्यावर लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी. ठीक आहे. तर बघा, छेद सारखा आहे तर जशाचा तसा लिहायचा. आणि वरी अंश आहे त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो. न्यूमरेटरची आपल्याला काय करायचंय, वजाबाकी करायची आहे. 2 - 1 इज इक्वल टू काय होणार, 2 मधून जर 1 गेला तर 1 उरेल अपॉन 4. ओके, 1/4 इज करेक्ट आन्सर. ओके. चला, याला सॉल्व्ह करायचं असेल तर याचं उत्तर येते 0.25. आता कसं करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. ओके. चला. ठीक आहे, सिंपल आहे. चला, आता येतो हा तर सगळ्यांना जमेल. आता मी क्वेश्चन्स करतो काही जणाला, म्हणजे तुम्हाला बेस सारखेवालाच करूया. क्वेश्चन्स करतो. काल सारखंच आहे, थोडस काही वजाबाकी करायची आहे. तिथं काल आपण बेरीज केली, आपण आता आज वजाबाकी करायची. तर मी काही जणाला क्वेश्चन करतो, त्यांनी मला उत्तर दिले पाहिजे. ओके. मायनस आहे आणि अपॉन 3. ओके, याचं मला उत्तर मी सांगतो. आता सोपं आहे, सोपं मी सांगतो, अवघड तुम्ही सांगा. ओके. चला, छेद आहे तो तुमचा सारखा आहे तर छेद जशाचा तसा. आणि अंशाची काय होणार आहे, तुमची वजाबाकी, कारण वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून आपली वजाबाकी होईल. 4 - 3 म्हणजे 4 - 3 इज इक्वल टू 1/3. याचं उत्तर काय येतं, तर आपल्याला भाग्या किंवा असंच ठेवा. ओके. चला, आता हे झालं. आता मी आता क्वेश्चन्स करतो. आता मग काही जण, खूप जणांनी चुकवणार आहेत, मी लिहून देतो. ओके. चल, खूप जणांनी चुकवणार आहे. बघा, खूप जणांनी चुकवणार आहेत. आता बघूया किती जणांनी चुकवतात ते बघूया. चला, याचं उत्तर टाकायचंय चॅट बॉक्स मध्ये लवकर, फास्ट. चल, याचं उत्तर टाकायचंय चॅट बॉक्स मध्ये. बघूया किती जणांनी उत्तर करेक्ट देतात आणि किती जणांनी चुकीचे देतात. लवकर, फास्ट. आलं का कुणाचं उत्तर? बेस सारखा आहे, 5 ऍज इट इज लिहा आणि अंशाची ओके प्रगती केलेली आहे. सोराली केलेली आहे. सुघोष केलेला आहे. ओके, रुद्राक्ष केलेला आहे. आणवी केलेला आहे. श्रावणी केलेला आहे. ओके ओके, सगळ्यांनीच केलेलं आहे. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. पण सर्वजण चुकले, सगळेच जण चुकलेले आहेत. 100% सगळेजण चुकलेत. का चुकलेत बघा, आता तुम्हाला सांगतो. सगळ्यांनी उत्तर काढलेलं आहे पण चुकीचं काढलेलं आहे. तुमचे मार्क सगळ्यांची गेले. ओके. आता सर असं का बोलतात, मार्क का गेले आमचे, आम्ही तर बरोबर सवाल केलं. बघा आता काय बरोबर केलंय, कसं केलंय बघा. तर सगळ्यांना एक कोण टाकलं रे, एक मिनिट थांबा, हा कोण आहे रे, भागवत. 2/5 टाक रे बाबा, 4 कुठून आणलास तू? हा, इथं 4 दिसते का? छेद सारखा आहे तर 5 जशाचा तसा लिहितोय आपण. डिनॉमिनेटर सारखा आहे तर जशाचा तसा लिहिला. पण बाळांनो बघा, इथं असं आहे 8 - 10 आहे. आता बघा, तुम्हाला चिन्हाचे नियम शिकवले, कशाला शिकवले रे? आ, कशाला शिकवले? मग आता चुकलं का नाही तुमचं? का शिकवले असेल चिन्हाचे नियम? का? बघा आता, याचं उत्तर आपल्याला असं येईल. तुम्हाला माहिती आहे, मी रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3 असं लिहून दिलं होतं, बरोबर? याचा फायदा आता होतोय का नाही? तुम्ही दुर्लक्ष करता, ज्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करायचं त्या गोष्टीकडे करत नाहीये. बघा, आता इथं प्लस आहे आणि मायनस आहे तर आपण वजाबाकी करतो. ओके, तर हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, वजाबाकी करूया. ओके,
वजाबाकी करूया. तर 8 मधून जर 10 जात नाही, 10 मधून आपण 8 काढले तर उरतात 2/2, बरोबर. 2/5, सॉरी 2/5. पण उत्तर बरोबर आहे का आपलं? चुकलेलं आहे. कारण का चुकलेलं आहे? आपण मायनसचं साईन लावलेलं नाहीये. बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह लावतो का नाही? बघा, 8 - 10, बरोबर. आपण काय म्हणलं? मी जेव्हा नियम शिकले तेव्हा मी काय म्हणलं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, असं म्हटलं का नाही? मग आता मोठ्या संख्येच्या समोर कोण आहे? मायनसचं चिन्ह आहे. वजाबाकी केली आणि मायनसचं चिन्ह आहे, तर माझा अपूर्णांक -2/5. ओके, सगळ्यांनी चुकवलं? हे बघा, अशा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी चुकवणार आहेत. 6/5 का केलं रे बाबा? तू कुठून आणलास सुगोष? 6/5 कुठून आणलास? सर मी 5 आणि 10 भागलं मायनसचं आणि शिकवायला मग -2/5 उत्तर आले काय? आवाज कोणाचा आहे रे? 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. हा कोण आहे रे? काय पुढे ए, आवाज बंद कर रे दिलंय रुद्रा. कारण रुद्र, मी बाहेर काढील बघ डायरेक्ट तुला. ओके, तर बघा इकडे लक्ष द्या. तुम्ही कसं जरी तिरका गुणाकार केला तरी तुमचं उत्तर 2/5 आलं पाहिजे. पण तुमचं चुकलंय कुठं? साईन कुठं दिल्या रे तुम्ही? साईन कुठलं येणार आहे? तुम्हाला शिकवलंय काय मी? आणि तुम्ही काय करताय? चुकवलं का नाही? तुम्हाला आठवते का नाही? आपण शिकलो का नाही? सांगा बरं, कोण कोण सांगा आता, चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण साईन शिकलेत का नाही सांगा सगळ्यांनी. रूल नंबर 1 असं सांगितलं होतं, मायनस प्लस असेल. रूल नंबर 2 प्लस मायनस असेल. रूल नंबर 3 मायनस मायनस असेल. रूल नंबर 4 प्लस प्लस असेल. तर मी या सर्वांचं मी तुम्हाला सांगितलं काय करायचं. आता हे दोघं असतील, अपोजिट चिन्ह असतील, मायनस आणि प्लस असेल, तर आपण वजाबाकी करतो. वजाबाकी झाले का रे? वजाबाकी, हा सॉरी, वजाबाकी करतो. ठीक आहे, वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, बरोबर. आणि याच्यानंतर काय होतं? पण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मायनस मायनस जर असेल तर प्लस करतो, बेरीज करतो. बेरीज करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. प्लस प्लस असेल तर आपण बेरीज करतो, तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. असं मी सांगितलं का नाही रे? मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, सांगितलंय का नाही? मग का चुकवताय तुम्ही बार बारदा? बघा, सगळ्यांनी यस बोलतायत, पण का चुकवताय? चल, आता पुढचा क्वेश्चन नाही चुकला पाहिजे तुमचा. हे जे कोणाला माहिती नसेल, जे कोणाला माहिती नसेल त्यांना मी सांगणार आहे. ओके, हे व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुमचं आन्सर चुकतं बाळांनो. ओके, नाहीतर ह्या गोष्टी माहिती पाहिजे, हा कन्सेप्ट तुम्हाला माहितीच पाहिजे आणि कसं वापरायचं तो पण माहिती पाहिजे. ओके, कन्सेप्ट फार महत्वाचा आहे हा. ओके, चला, ह्याच्यामध्ये मोठे भाऊ पण आपले गोंधळतात. ओके, तर हे खूप सोपं आहे डोक्यात ठेवण्यासाठी. मायनस आणि अपोजिट चिन्ह असेल तर वजाबाकी करायचं आणि सारखे चिन्ह असेल तर बेरीज करायचं. संपलं, एवढं सोपं. आणि संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके, चला आता सॉल्व्ह करूया. पुढचं एक्झाम्पल चुकू नका आता. ओके, चल. आणि हे कुणाला माहिती नसेल तर मला विचारायचं, मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो. ओके, चल. आणि तुम्हाला माहित आहे का नाही तुला? चला, हे सॉल्व्ह करा. करा सॉल्व्ह, सगळ्यांनी करायचं. चला, आज थोडस तुम्हाला गोंधळामध्ये टाकणार आहे, तर तुम्ही गोंधळून जायचं काम नाहीये. चला, सॉल्व्ह करा. आलंय का उत्तर? एकाचं पण नाही आलं. एवढा वेळ लागतोय का? एवढा वेळ लागलाच नाही पाहिजे आपल्याला. छेद सारखा आहे, मी शिकवतो आता. बघा, एकाचं आलं उत्तर, तो पण नाही. -1/10. चल, आलेला आहे. सुगोष आले. बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. छेद समान आहे, लिहिला जशाचा तसा. आपण वरच्या वरच्याची वजाबाकी करतो. 5 - 6 केलं, बरोबर. 5 - 6 केलं तर येणार आहे -1/10 येणार आहे. ओके, -1 का आलं? हे फॉर्मॅट झालेलं आहे, प्लस आणि मायनस
बघा याच्या समोर काही ना म्हणजे बेरीज चिन्ह असतं. ओके, इथे -6 करा, प्लस मायनस असेल तर आपण वजाबाकी करतो. वजाबाकी केली, समजा 5 मधून 6 जात नाहीये, बरोबर, तर 6 मधून 5 काढले. या मोठी संख्या कुठली आहे चेक करायचे, तर मी 6 मधून 5 काढले, 1 उरला. पण मोठी संख्या कुठली आहे चेक करा, तर 6 आहे. 6च्या समोर कुठलं चिन्ह आहे, वजाबाकीचं, तर वजाबाकीचं चिन्ह द्या, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर इथे येणार आहे -1/10 येणार आहे. सगळ्यांचं आलं, सगळ्यांचंच आलं पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांचं फास्ट फास्ट सगळ्यांनी सवय करा चॅट करायची. ओके, इथं चॅट करायची, नाही तर व्हॉट्सअपलाच करत बसाल, तसं काही नका करू. ओके, चला, बिनकामाचीच करत बसणार नाही चॅट. ओके, तर कामाची करायची. ओके, चला, आता हा क्वेश्चन कोण सॉल्व्ह करते बघूया आता. 3/4 -10/4. ओके, चला करा सॉल्व्ह लवकर. चला थोडस प्रॅक्टिस करून घेतो तुमच्याकडून, चला लवकर. आणि 50 क्वेश्चन टाकत नाहीये तुम्ही, म्हणजे तुम्ही वाया, सगळं तुमचं वाया जाणार आहे. जेवढं मी शिकवलेलं तेवढं, जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही बाळांनो. ओके, तर सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आणि आपल्या फ्रेंड्सला पण सांगायचं क्लास करायला. चला लवकर, पटापट पटापट उत्तरं काढायची आहेत. चला पटापट पटापट उत्तर आली चॅट बॉक्स मध्ये, लवकर टाकायचं. 7/4 7/4. ओके, चला बघूया, बघूया मी सांगते आता कसं. ओके, व्हेरी गुड. बघा, हे सांगेल मला खुशी. हा, खुशी सॉल्व्ह करे, कसं करणार, चल लवकर. चला, शेर सारखा आहे. खुशी आहे का झोपली रे? सरिता कॉल येत होता, ठीक आहे, क्लास मधली, आणि तिला लिंक गेली तरी ती लिंक आली नाही म्हणते. ती मला ब्लॉक केली काय माहिती. ठीक आहे, चल, मला ब्लॉक केली वाटत, आणि म्हणते लिंक नाही आली. आणि तिला मेसेज केला तरी पण ती लिंक नाही आली म्हणते. चला ठीक आहे, असं. बघा इकडे सगळ्यांनी, छेद सारखा आहे आपला, बरोबर, डिनॉमिनेटर इज सेम, सो ऍज इट इज लिहूया 4. ओके, आणि वरच्या वरच्याची वजाबाकी म्हणजे 3 - 10, बरोबर काय येणार आहे तुमचं, -7 आपण काय येणार आहे तुमचं 4 येणार आहे. काय आले बाबा, 10 मधून 3 काढूया, 3 मधून 10 निघत नाहीये, 10 मधून 3 काढूया, आणि बघा 10 मधून 3 काढल्यानंतर 7 उरतात, आणि मोठ्या संख्येच्या समोर चिन्ह कुठलं आहे, मायनस, तो दिलेला आहे. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय, एकदम सोपं आहे, काळजी नका करू. आता बघूया, आता बेस सेम नसेल तर काय करायचं, तर काही जणांना समजलं नसेल तर आता समजून घ्या. बेरीज नाही समजली, वजाबाकी समजली, कुठलाही एक जरी समजलं तरी तुमचं उत्तर येणार आहे. ओके, बेस सेम नाहीये, त्याला पण 2 पद्धती शिकलो आपण, बरोबर. बेस सेम नसेल तर काय करायचं, आणि आताही तेच करायचे. ओके, बघा आता बेस सेम नसेल तर आपण त्रिका गुणाकार करतो. बघा आता त्रिका गुणाकार कसा करायचा, तुम्हाला माहिती आहे. पहिली स्टेप, या दोघांचा भांडणं लावून द्यायची, या दोघांचा गुणाकार. बघा मी लिहितोय, प्रत्येकाने लक्ष द्या. 5 गुणिले मी 3 दिला. ओके, मी हळूवार सांगतोय, सगळ्यांनी लक्ष द्या माझ्या बाणाकडे, आणि तुम्ही व्यवस्थित असंच तुमच्या बुक मध्ये लिहायचं. ओके, तुमच्या लक्षात राहील. चला, 5 x 3, दोघांच्या मध्ये वजाबाकी चिन्ह आहे, चला दिलेला आहे. चला, दुसरी स्टेप बघा आता, दुसरी स्टेप, या दोघांची भांडणं लावली आपण. चला 8 x 3, ओके, 4 करा, किंवा 4 x 8, ओके, 8 × 4 करा. ओके, चला, आता आपण अफावून भागिले करूया. ठीक आहे, भागिले करूया, मग या दोघांचा गुणाकार, तिसरी स्टेप. ओके, बघा स्टेप पहिली म्हणजे अशीच करायची. ओके, हे लिशाल उत्तरामध्ये चेंज होणार नाही तर. ओके, मायनस प्लस मध्ये चेंज होतो. मग या दोघांमध्ये, या दोघाचा, दुसरी स्टेप या दोघाचा गुणाकार, आणि तिसरी स्टेप म्हणजे या दोघाचा गुणाकार. ओके, चला गुणाकार करूया.
4 इंटू 3. ओके, 4 इंटू 3. ओके, बघा आता कसं सॉल्व्ह करूया बघा. सिंपल सिंपल आहे. आता तुमच्याकडून क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे एवढा क्वेश्चन झाल्यानंतर. ओके, चला या दोघांचा गुणाकार करूया. बघा 5 3 किती होणार आहे, 15 होणार आहे. 5 3 जा 15, मायनसला मायनस 8 इंटू 4 बरोबर 32. 8 4 जा 32 बरोबर. 8 चोक 32 आपण लिहितोय. ओके, लिहिलं. ओके, चला. आणि 4 3 जा 12. ओके, 12 आलेलं आहे. ठीक आहे, चल आता काय करूया, वजाबाकी करूया. 15 मायनस 32 होत आहे. पण तुमच्या लक्षात येत आहे का, 15 मधून 32 जात नाहीये. ओके, जात नाहीये. म्हणून हा सेकंड नंबरला मोठी संख्या आहे ना, म्हणून मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या काढूया. चला, 32 मधून जर आपण 15 काढले तर किती उरतात, 12. 12 मधून 5 गेले तर 7 उरले. इथं राहिले 2. 2 मधून 1 गेले, 1 उरला. म्हणजे किती उरले, 17. पण इथे मी 17 लिहिलेला आहे. बट बघा आता 17 लिहिलेला आहे. बट मला काय करायचं आहे, बिग नंबर्स कोणता आहे बघायचा आहे. मोठा नंबर आहे 32. त्याच्या समोर कोण बसलाय, त्याच्या समोर आहे वजाबाकीचे चिन्ह. तर तो वजाबाकीचे चिन्ह इथे द्यायचं आहे आणि तुमचं उत्तर येऊन जाईल. ओके, चला इथे मी काय करतो, 17/12. ओके, -17/12. ओके, -17/12 आलेला आहे. ओके, सगळ्यांचा आलेला आहे. प्लस लावायचंच नाही सुघोष. ओके, प्लस लावायचंच नाहीये, जे आहे तेच टाकायचं. ओके, चला लवकर फास्ट समजलं सगळ्यांना. आता क्वेश्चन्स करणार आहे सगळ्यांना. एकच सांगितलेलं आहे, पण मी तुमच्याकडून उत्तरे आता सॉल्व्ह करून घेणार आहे. चला प्रश्न क्रमांक 4. 2/3 -4/8. चला आता उत्तर तुमचं येईल प्लस मध्ये. बघा आता कोण सांगणार आहे बघूया. आता ज्याचं नाव घेईल त्यांनीच मला सांगायचं, पटकीनं सांगायचं. आणवी धुमाळ. येस सर. हा सांगा, सॉल्व्ह करा. आपण तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 2 चा लिहायचा आहे. 2 8 जा 16. ओके, मायनसचा मायनस. ओके, पुढं 12. 3 4 जा 12. ओके, 3 4 जा 12. व्हेरी गुड. अपॉन 8 इंटू 3. 8 3 जा 8 3 चा 24. 24. ओके ओके, चलो 8 3 24. 8 3 जा 24. ओके, 16 माइनस 12 इज इक्वल टू, चलो जल्दी जल्दी 4. लवकर सांग. 4 4/4 24. तर आपल्याला अजून भाग जातो का, चेक कर, कमी होईल का, जातो. दे मग. 4 1 जा 4. 4 4 जा 4 6 जा 24. बरोबर. 1/6 इज करेक्ट आन्सर. बघा याला भाग कसं दिलाय, कुणाला समजलं नसेल, व्हेरी गुड, बऱ्याच जणांचा आन्सर आलेला आहे. बघा 4/24 आहे. बघा आता मी, आपल्याला माहिती आहे कसोटीचा वापर करायचा. कसोटी तुम्हाला विसरायचीच नाहीये. ओके, बघा दोन्ही संख्येला 4 ने भाग जातो. 4 ने नाही गेला तर 2 ने द्या. ओके, बघा तुम्ही म्हणाल की सर आम्ही 2 ने पहिला देऊ, द्या मग 2 ने बघूया. परत आलं 6. ओके, 1/6. आता तुम्ही म्हणाल की सर इथं जागेला कटवतो, तर कटवा. 4 1 जा 4 आणि 4 6 जा 24. 1/6. ओके, कुठल्याही मेथडनं करा, तुम्हाला जसं जमल तसं काटछाट करा. पण कुठल्या संख्येने भाग जातो चेक करायचं आहे. वरच्या आणि खालच्या संख्येला सारख्याच एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. ओके, असं तुम्हाला संख्या निवडायची आहे. तेव्हा कधी निवडता येईल आपल्याला, कसोट्या आपण घेतलेल्या आहेत.
ओके चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नेक्स्ट. -4/2 +8/3. आता काय करायचं? हे कोणाला माहिती नसेल, ठीक आहे, हे आताच नकोय, तुम्हाला गोंधळात आताच घालत नाही, नंतर हा, नंतर. हे पण महत्वाचं आहे. चला लवकर करा सॉल्व हा. चला हा करा सॉल्व. कोण सांगेल बघा हा क्वेश्चन मला? कोण सांगेल बघू द्या आता. सानू शिंदे. शिंदे चला सांगा कसं सॉल्व करायचं. सर पहिले सानू आपण थांब, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. सानू थांब, सानूला थोडस आपण अवघड देऊया, तिथं मायनस आहे. करा सॉल्व आता. सर नाही येत. मग ठीक आहे, मायनस काढतो, चला नंतर शिकूया आपण, सर मी माहिती आहे वाटलं सांगू मला. चल शकते. हा सुगोष थांब थोडस, आपण शिकूया सगळ्याला, आपणही शिकू आणि सगळ्याला शिकूया. ओके तू सांग, ओके मी तुला सांग विचारतो क्वेश्चन. ओके चला सर कर रे सर. पहिले 4 × 8 करायचं होतं 32. ओके 32 झालेला. ओके चल. आणि 2 × 8 16 चला गुणाकार आणि या 16. दोघांचा गुणाकार. ओके 16 करा आणि सॉल्व. 32 आणि 16 होतात. 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 48. 48 48 आणि भागिले 16. 16. 16ला ओके आता काय कर. कमी करण्यासाठी, 48ला कमी करण्यासाठी 24. ओके या इथं 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 आपल्याला भाग 48 आणि 16ला कितीने भाग जातो तुला माहिती आहे? दोन्ही. कोण्या दोन्ही पण जातो, अजून 4नी. दोन्ही 3. 4नी जातो, अजून 3नी. 6नी. 3नी जाते का? दोन्ही संख्येला जाते 3नी. दोन्ही संख्येला गेलं पाहिजे. वरच्या जाईल 3नी नाही जात. खालच्या जाईल का 3नी? खालच्या जाईल का 3नी? नाही जाणार, तर आपण 4ने भाग देऊ. ओके 4 1 जा 4 बरोबर. देऊ 4 का? दे तू. 4 1 जा 4, 4 4 2 जा 8, 8. 4 16, 12/8. 12/8 की 4. हा 4. आता भाग दे. 3. ओके 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12, किंवा तर डायरेक्टली दुसरी भाग ट्रिक देऊ पण आहे. दिला असता. हा 16ने डायरेक्ट भाग दे, असं केली का? नाही सर, 16 3 जा हा 4 त्याचे ते फ्रॅक्शनची दुसरी पण सांगितलेली आहे ना. काय रे काय काय मला कळलं नाही, काय म्हणलीस परत बोल. तुम्ही दुसरी पण सांगितलेली बेस आहे सेम. ना. हो हो बेस सेम करायचं, बेस सेम करायचं ना. ठीक चला, इथे बेस हा सेम पण करता येत ना आपल्याला. ओके व्हेरी गुड. सानवीन काल अब्सेंट होती ना तू. ओके चला, म्हणजे परवाच्या दिवशी सर, बघा. परवा माझा हा हा नेटवर्क नव्हता म्हणून लास्टला जरा एंड झालेली. हा मग अब्सेंट राहू नको रे बा. अब्सेंट राहिला काय माहितीये का, आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपल्या लक्षात राहणार नंतर, मग तो त्या गोष्टीमुळे आपल्याला लॉस होतो बरं का. तुला येत जरी असेल तरी छोट्या छोट्या गोष्टीमुळे लॉस होतो आपला. चला हा बघ आता बेस सेम करूया आपण. हे बेरीज दिलतं का रे तुम्हाला? सॉरी हा, बेरीज दिलतं सॉरी. वजाबाकी दिली, आता वजाबाकी घेतो आणि बेस सेम करूया. ठीक आहे, बेरीज दिलतं का? सॉरी हा, वजाबाकी. ठीक आहे चल. आता वजाबाकी आपल्याला करायची आहे, मी बेरीज चुकून दिलेला आहे बघा. आता वजाबाकी मध्ये पण तुम्ही तिरका गुणाकार न करता बेस सेम करू शकता. बघा करूया सेम. इथं 8 आहे, तर मला इथं 8 करता येईल का? यस करता येईल. तर मी याला 4ने गुणलं तर 4 2 8. पण मी खाली 4ने गुणलं तर मला वरी पण 4ने गुणावं लागेल. का गुणावं लागेल मला सांगा? आपल्या मोठ्या भावाला जर चॉकलेट दिली पप्पाने, तर आपण का बसतो का? तुम्हाला ही तीच चॉकलेट पाहिजे बरोबर. तुम्हाला ही तीच चॉकलेट पाहिजे, तसं या दोनला
4ने गुणलं तर त्या वरच्या 4लाही त्यांना म्हणते मलाही पाहिजे. ओके, मलाही पाहिजे. तर देऊया त्यालाही 4ने गुणूया. 4 4 जा 16 अपॉन 4 2 जा 8 मायनस 8 अपॉन 8. ओके, चल डिनॉमिनेटर इज सेम, सो 8 ऍज इट इज लिहा. ओके, आणि ह्या दोघांची वजाबाकी करा. 16 मायनस 8 करा, करता येईल तुम्हाला. तर 8च उरतील. ओके ओके, तर बघा आता 8 8 आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, 8 8 कटलं म्हणजे एक तुमचा भागाकार येतो. ओके, बघा 8 1 जा 8 आणि 8 1 जा 8. 1 अपॉन 1 इज इक्वल टू 1. ओके, चलो सगळ्यांना समजलं. चला आता बघूया. आता क्वेश्चन्स मी करणार आहे आणि मला उत्तर सांगायचं. ओके, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचंय त्या पद्धतीने करा. आता मी तुम्हाला बेस सेम करण्यासाठी क्वेश्चन देतो तुम्हाला. ओके, बेस सेम करा. त्रिका गुणाकार सगळ्यांना येत असेल तर तुम्हाला काय करायचंय, बेस सेम करायचं. चला इथे 4च घेतो. चला इथे 5 घेऊया. चला आता मी ज्याला क्वेश्चन्स केला त्याने मला उत्तर द्यायचंय. ठीक आहे, श्रेष श्रेष हो सर. क्षीरसागर. चला हो सांगा सर. काय करावं लागेल. त्रिका गुणाकार. त्रिका गुणाकार तुला येतं मला माहिती आहे. तर बेस सेम करून दाखव मला. सॉरी, आपला छेद सारखा करून दाखव. सर डिनॉमिनेटर सेम करून. बघा मी मुद्दामून दिलेला आहे. त्यावेळेस तुम्हाला 8 करता आलं, पण याला पण करता येईल ना, कुठलं तरी काही करता येईल. येईल का नाही. बघा आता तुम्ही असं असेल तर तुम्हाला सेम करायचं असेल. काय सेम करायचं आहे तुम्हाला, छेद सारखा करायचा आहे, डिनॉमिनेटर सारखा करायचा आहे. तर मग अशा वेळेस पण आपल्याकडे आयडिया आहे. काय करायचं, आयडिया म्हणजे लक्षात घ्यायचं की बाबा हे 3 आहे आणि या 4ला, या 3ला 4 करता येणार नाही मला. बरोबर, येणार आहे का, नाहीये. संख्येने गुण येणार नाही. मग काय करायचं, या 4ने ह्यालाच गुणायचं आणि ह्या 3ने ह्याला गुणायचं. झाली का संख्या. बघा 4 त्रिकम 12 आणि 4 त्रिकम 12. झाला का बेस सारखा, झाला. पण आता ते वरचे बी रडतील ना, खालच्याला तुम्ही दिला तर म्हणजे वरच्याला पण रडतील ना. आता तुम्हाला सांगा, तुमच्या भावाला चॉकलेट दिले आणि तुम्हाला नाही दिलं, तुम्ही रडणार ना. तसं हे 4ला 3ने गुणलं म्हणजे वरला 3ने गुणा, आणि याला 4ने गुणणं म्हणजे यालाही 4ने गुणावं लागणारच आहे. ओके, नाही तर वरचा तो रडत बसेल. ओके, चला ठीक आहे, झालं असेल सगळ्यांना समजलं. ओके, आता काय करूया बघा. आता तर सिंपल आहे हे, तर सगळं मायनस झालं. 4 3 जा 12, 4 3 जा सॉरी 5 3 जा 15 आणि 4 3 जा 12. ओके, सगळ्यांना समजलं. आता काय करायचं, आता फार सोपं झालं आपल्यासाठी. ओके, चला आता काय सोपं झालं, तर हे झालं सारखं. चला सारखं आहे 12 ऍज इट इज. ओके, चला आता ह्याच आणि याची तुम्हाला काय करायची, वजाबाकी म्हणजे 32 अपॉन 15. ओके, चल हे 2 मधून 5 जात नाही. उसना घ्या 3 कोणी द्या. शेजारच्या काकुडे आपण साखर संपल्यावर मागतो का नाही, काकूला मम्मी म्हणते अरे अरे आपल्या काकू कोण आणजा. तर तुम्ही तसं या 2ला कमी पडते. बरोबर, 2 मधून 5 जात नाहीत. मग शेजारच्या काकू कोणी एक मागवलं, 3 वाल्या काकू मागवले तर काकू झाल्या 2 या. ओके, 2 राहिले, 3 वाले 2 झाले. ठीक आहे, चला 12 मधून 5 गेले 7. आता इथे राहिले 2, त्या 2ला 2 दिले किती झाले 27. ठीक आहे, मायनस का प्लस 27 हे पण कळलं पाहिजे. प्लस 27. ओके, चला आता याला भाग जाईल का हो. आता कोण बोलते रे, कोण बोलते. अरे मी सांगतोय काय, तुम्ही असं मध्ये बोलल्या ना माझं डोकं लई खराब होतं बरं. हा, मध्ये बोलू नका, अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला डाऊट असेल तर 100 वेळेस विचारा, काही हरकत नाही. सर मध्ये बोलायचं नाहीये.
चला गेल्यावर 27 उरत नाहीत. 17 बरोबर होतात. 27 बरोबर. चल हे जे आहे ना डॅशला मी लक्ष केलं नाही बरोबर. चला 17 ठीक आहे व्हेरी गुड. लक्ष आहे सगळ्यांचं छान. ओके चला मी फक्त 2 राहिलेत असं म्हणत होतो. हे जे आहे ना डॅश असं इकडं बघितलं ना याला लागला मग एक विसरून गेलो मी बघा माझं डोकं. ठीक आहे चला झाले 17. चला ठीक आहे जाऊ दे विसरलो मी आणि मी सॉरी. ओके चला झाली माझ्या कुणी चूक. चला 17/12 आता बरोबर. 17/12 झाला. आता याला भाग जातो का हो नाहीये. पॉईंट पॉईंट मध्ये येईल 1 पॉईंट काहीतरी समथिंग येईल तर याला आपण भाग सोडून द्या. भाग पॉईंटचा भागाकार आला पाहिजे सगळ्यांना आपण शिकलेलं आहे तर तुम्हाला भागाकार करत बसा. ओके ठीक आहे. चला हे समजलं सगळ्यांना. बेस कसा करायचा जर तुम्हाला 4 बनवता आलं नाही आपल्याला